मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आमच्या समाजातला जो रत्न आहे, रत्नाची खाण आहे आमचा साहेब, शिवरत्न काय जिवाजी महाले, शिवाजी काशीद, असंच आमच्या समाजातलं रत्न मोदी साहेबांनी ओळखलं काय, आणि कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबद्दल तुमचं मी धन्यवाद मानतो. त्याचबरोबर जे काही 12 किल्ल्याचा समावेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला, त्याबद्दल पण मी नाभिक समाजाच्या वतीनं भाजप सरकारचं मी आभार व्यक्त करतो. कारण शिवाजी महाराजासोबत जे काही किल्ले आहेत, ज्या किल्ल्यावर काही जिवाजी महालेचा पराक्रम असेल, शिवाजी काशीदाचा पराक्रम असेल, हा पराक्रमसुद्धा आता जागतिक पातळीवर जाणार आहे. जागतिक लेवलचे जे पर्यटक येणार आहेत त्यांना आमचे हे मावळे दिसणार आहेत. त्यामुळे हे 2 ठराव घेतल्याबद्दल मी भाजप शासनाचे, सरकारचे खरोखर मनापासून आभार मानतो. आणि आज जो काही भागवत कराड साहेबांनी जो जन्मशताब्दी वर्षाचा निमित्त जो काही कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना आखली आहे, त्याबद्दल सुद्धा सकल नाभिक समाजाच्या वतीनं आभार मानायला पाहिजे. साहेब, मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्पुरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बिहारमध्ये त्यांच्या गावाला मला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि मी तिथं गेलो होतो. VIP पास, VIP निमंत्रण दिलं होतं. 4 दिवसाचा आमचा पूर्ण प्रवास तिथं होता. हा, संघटना आहे आमची नाभिक सेवा संघ आहे, परंतु कर्पुरी फाउंडेशन म्हणून एक संघटना आहे जी हैदराबादची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना पुरस्कार दिल्यानंतर भारतातला दुसरा पुतळा कर्पुरी ठाकूरचा कुठं झाला असेल तर गुंटूर, हैदराबादमध्ये झालेला आहे. तिथल्या सरकारनं स्थापन केलेलं आहे, कारण त्यांची विचारसरणी तशी होती. ज्यावेळेस त्यांच्या जयंतीनिमित्त मी बिहारला त्यांच्या गावात गेलो, त्यांच्या गावाचं पहिलं नाव पितोजिया होतं सर, तर त्याला आता कर्पुरी ग्राम केलेलं आहे. का कर्पुरी ग्राम त्या सरकारने, बिहार सरकारने केलेलं आहे. तिथलं जे काही रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला सुद्धा कर्पुरी ग्राम रेल्वे स्टेशन नाव दिलेलं आहे. तिथं जे काही कॉलेज आहे, विश्वविद्यालय, आताची बातमी आहे 2-4 दिवसाची, त्या विश्वविद्यालयाला सुद्धा कर्पुरी ठाकूर विश्वविद्यालय असं नाव देण्यात आलेलं आहे. काय मी जसं याच्यामध्ये गेलो, मी कुठून पटण्यामधून, तर अक्षरशः पटण्यामधून पितोजिया कर्पुरी ग्रामला जाते वेळेस एवढे बॅनर लागले होते. जसं आपण शिवजयंतीला प्रत्येक जण बॅनर लावतो, प्रत्येक पक्षाचा लावतो, प्रत्येक समाजाचा लावतो, अक्षरशः त्या पद्धतीचे बॅनर पटनापासून ते कर्पुरी ग्रामपर्यंतचे होते. असा एकही चौक खाली नव्हता. म्हणजे ते जे काही कर्पुरी ठाकूर यांची जी विचारसरणी होती, तो मान सन्मान होता, तो तिथं त्या लोकांच्या नसा दिसत होता. आणि तिथे त्यांनी एका समाजाचा म्हणून तो कार्यक्रम नव्हता, असा भव्यदिव्य कार्यक्रम होता. उपराष्ट्रपती त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. तर आज जो काही तुम्ही औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही मेळावा घेत आहे, तर या मेळाव्याच्या औचित्याने आताच आंबुस्कर साहेबांनी जो अत्यंत VIP मुद्दा हे केला की आमचा कुठंतरी त्यांच्या नावाने चौक व्हावा. आज बाहेर राज्यामध्ये विश्वविद्यालयाला त्यांचे नाव आहे, पुतळे होत आहेत, चौक होत आहेत, तसं तुमच्या हातून एका चौकाची स्थापना होऊन खरोखर ते जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालंय असं तो एक आठवण राहील. काय एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.